नमस्कार, लक्ष्मी एसेन्शियल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे भोगीची भाजी। चला तर मग साहित्य पाहूया। हे बघा, इथे मी तुरीचे शेंगाचे बिया घेतलेले, परत चण्याचे घेतलेले, हरभरे, परत इथे वाटाणे घेतलेले आहे। हे वालाचे बी आहेत, वाल आहेत, परत हे पापडी आहे, गाजर आहे एक कापून घेतलेले बारीक, शेंगदाणे आहेत, एक बटाटा घेतलेला आहे आणि एक वांग घेतलेला आहे, कांद्याची पात आहे कापून घेतलेली आहे, मेथी घेतलेली आहे आणि थोडंसं गूळ घेतलेलं आहे। ऊस नसेल तर आपण गूळ घेऊ शकता। अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे, सुक्क खोबरं आहे, एक कांदा कापून घेतलेला आहे, एक चमच जिरे घेतलेले, 2 मिरच्या घेतलेले आहेत, 10-12 लसणाचे पाकळ्या घेतलेले आहेत, 1-2 इंच आलं घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे तीळ घेतलेले आहे। हे सगळं आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे। तीळ आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। खोबरं भाजून घेतलेलं आहे, मिक्सर मध्ये टाकले। आता आपण तीळ टाकूया, तीळ पण चांगले भाजून घेतलेले आहे। लसूण पण आपण टाकूया, जिरे, कोथिंबीर, 2 मिरच्या टाकलेले, थोडेसे शेंगदाणे पण मी टाकलेले आहे। आता आपण मिक्सरला फिरून घेऊ। हे बघा, मिक्सरला फिरून घेतलेला आहे। अशा प्रकारे मसाला आपण फिरून घेतलेला आहे। कढई ठेवलेली आहे गॅसवरती। आता आपण आधी भाजी आहे ना तेलामध्ये परतून घेऊया। भाज्या आपण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं, हे भाजीला चव चांगली येते। शेंगदाणे पण टाकून घ्यायचं। आता आपल्या भाज्या परतून झालेल्या आहेत। आता आपण एका परातीत काढून घेऊया। 2 पळी तेल टाकलेलं आहे, फोडणी तयार करूया। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता आपण राई जिरे टाकून घेतलेले आहे। राई जिरे तडतडले की मग कांदा टाकून घेऊया। कढीपत्ता टाकून घेऊया। कांदा आपला भाजून झालेला आहे। आता आपण कांद्याची पात टाकूया। कांद्याची पात पण तेलात चांगलं परतून घेऊया। आपण टमाटर टाकून घेऊया। टमाटर टाकून चांगलं टमाटर मऊ होईपर्यंत चांगलं तेलात परतून घेऊया। टमाटर थोडंसं झाकण लावून आपण शिजून घेऊया मऊ होईपर्यंत। आता आपण वाटण टाकूया। कांदा टमाटर चांगलं भाजलेलं आहे। आता आपण हे वाटण टाकूया। चांगला मसाला परतून घ्यायचा। थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया। धनिया जिरा पावडर 1 चम्मच घेतलेला आहे, 1 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे, गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चम्मच, अर्धा चम्मच हळद टाकलेला आहे। थोडंसं पाणी टाकूया, मसाला आपल्याला शिजून घ्यायचा चांगलं। 2 मिनिटं आपण झाकण लावून शिजून घेऊया। हे बघा, मसाला आपला आता तेलात चांगला परतून झालेला आहे। आता आपण भाज्या टाकून घेऊया। हे बघा, भाज्या टाकून घेऊया सगळ्या। हे बघा, सगळे भाजी टाकून घेतलेले, मेथीची भाजी आहे, वांगे पण टाकून घेतलेले। आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया। चवीपुरते मीठ टाकून घेऊया। पाणी टाकून आपण भाजी शिजून घेऊया चांगलं।
5 मिनिटं आपण झाकण लावून शिजून घेऊया भाज्या चांगल्या मऊ होऊस. हे बघा भाजी शिजून झालेली आहे. आता आपण गूळ टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया, मग सर्व करूया. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.